खतरनाक वाक्या हो. एकाचं शर्ट डाग नाही त्याच्या मायला त्याच्या मी म्हणतो वकले गज वाकडो एकाच्या शर्टावर डाग नाही. आईची गड म्हणलं केसळे हवेत हवेत वाकले वरती ना कोण वकील आहे बोल कसा आला होता आवाज आवाज मोबाईल आलो तो कशाला पिंडाला अभिषेक घालत नाही का आपण. आम्ही सध्या चालू आहे बीचवर मस्ती आणि मजा करायला. का हो कसं आहे मामा दिवेगर बीच. बोला गणपती बाप्पा बोला मंगल मूर्ती बोला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं युजल मराठी चॅनलवर. आम्ही आता तामणी गावात थांबलो आहे आणि गणेश साहेब तुम्हाला 2-3 शब्द सुनावतील. कुठे गणेश गणेश बोल ना तो आता वेळ लागला. आम्ही तामणी घाटात आहे तरी आम्हाला भूत बघायची इच्छा आहे. विनायक नाही दिलेला तर बोल विनायक विनायकला खरंच आम्ही पाचणार होतो पण विनायक काय राहू विनायक राहतो अशी मजा घेतली नाही आम्ही. विनायक कोण आहे? लय मजा आली. साहेबांनी लय सांगितलं नवनाथला जाऊ नको तिला आला. नवनाथ आलाय लगेच भाऊ आले गेलोच नाही तुझं आहे ना. हा गजा सगळं भाऊ आहे. कसं वाटतं तुला? किती पेक मारले? 4 सवय झाल्या. रात्रीचे वाजले आहेत 11:30 आम्ही पोहोचलोय दिवेगर बीचवर. गणेश किती वेळ लागणार आपल्याला पोहोचायला? 5 मिनिटे 5 मिनिटात आम्ही दिवेगर मध्ये पोहोचतोय. आमचे साहेब वगैरे बरं का सिंघम ये फॉर्म के मालक. कसं वाटतंय मालक? पोळी घ्यायची असतात असे लिंबू पिळायचे त्यावरती थोडं चईपत्र खोबरं. काय ब्रॅचा किस हे झाले पोळी. होय. आपण काय करतो असे छान मस्त. ओके. फायनली आम्ही पोहोचलो आहे दिवेगर बीचवर. दिवेगर बीचवर आम्ही पोहोचलो आहे आणि सर्वजण आता आम्ही गाडीतून खाली उतरणार आहे. नमस्कार मित्रांनो, आम्ही आलो आहे दिवेगर बीचवर आणि इथे चालली आहे खरेदी. आता छगन घेतोय चड्डी, गणेश घेतोय चड्डी, गजानन काय घेतोय? मोबाईल पाऊच घेतोय. विनायक काय घेतोय? तू अरे तू चुकीची बरोबर निवडलीस. ज्यावेळेस आपल्याला पाण्यात जायचं ना सिल्कची निवडायची, तू कॉटनची काय घेतली? विनायक असं नको करूया. हा चाला हे बेंडिंग वाला आफ्रिका बघा तुम्ही त्याची चड्डी वेड्डी सगळं. गॉगल घे गॉगल चांगली अजून एक नंबर. पाण्यात जायचं होतं म्हणून बॉल घेतला खेळायला. चला म्हणलं पटकन उशीर होतोय 8 वाजले होते सकाळचे. सगळ्यांना घेतलं पाण्यात आणि म्हणलं चला बॉल खेळूया. कायला येत नव्हतं पोहता त्याच्यामुळे त्यांना म्हटलंय ना गुडघ्या एवढं पाणी आहे तिथेच खेळा. त्यानंतर मग आलो पाण्यामध्ये आणि मग चालू झाली आमची मस्ती. जसं का मी समुद्र पाहिला मला राहुलच नाही सुटलं पाण्यात पळत. बघा आता माझी स्टाईल. आणि आम्ही आलोय समुद्रावर. तुम्ही पाहू शकता समुद्राच्या लाटा, प्रचंड अशा लाटा आहे आणि हा गणेश खूप आनंद घेत आहे समुद्राचा. असं फिरल्या का होतंय. लय भारी लय भारी. गणेश एक राहिला भाऊ दे. खतरनाक काय समुद्र आहे. निस्त्या लाटा यायच्या निस्त्या लाटा. आज काय खरं नाही साहेब. वागल सांभाळा फक्त पाण्यात गेल्या. एकाने तर त्याच्या जीवनात पहिल्यांदा 37 वर्षात पहिल्यांदा समुद्र पाहिल्यामुळे त्याला रावलंच नाही. तो निस्ताच पाण्यात भिजायला लागला. बघा कार्टून त्याला वाटलं कुठं आलं आणि कुठं नाही. आपलं जीवनाचं सार्थक झालं समुद्रात आलंय म्हणून तो रावलंच नाही. लय लय देवाना घालत होता. लय एन्जॉय केला त्यांनी. पाणी लागलं कमरेच्या वर कमर थंडी वाजते. बघा बघा ही पण आली जोरात झालेली आहे. आले 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 रे बोला ना. बोल समुद्राच्या पाण्यात फुटबॉल खेळायची वेगळीच मजा होती. त्यामुळे तो एन्जॉय पण आम्ही केलेला. सगळेजण फुटबॉल वगैरे खेळले. मजा आली फुटबॉल खेळताना.
त्यानंतर म्हटलं व्हॉलीबॉल खेळू, पण एक पण शान नव्हतं व्हॉलीबॉल खेळायला. मी मारायचं तर समोरचा मारत नव्हता, तो मारायचा तर समोरचा मारत नव्हता. आणि काही जण नवीन होती, त्यांनी कधीतरी समुद्र बघितला होता, त्यांना तर काहीच जमत नव्हतं. ती पाण्यातच जात होती ना, एकदा पाण्यात गेली की परत आलीच नाही बाहेर. हे छगन होता आमच्याकडे एक सुका बोंबील, त्याला तर काहीच जमलं नाही. त्याने फक्त समुद्राचा आनंद घेतला आणि समोरची जी माती आहे ना समुद्राच्या कडेची, त्याच्यात तो लोळत बसला होता. त्यानंतर आमच्यातले गणेश जाधव हे खूप आहे ना डान्सर आणि गायक पण होते. त्याच्या गाण्यात आम्ही असा डान्स केला. नमस्कार मित्रांनो, हाय आमच्या टेबलला कार्टून आणि खूप असा एन्जॉय केला आहे. काय वाटतं त्याच्याबद्दल? काय वाटतं जवळ येऊन सांगा जरा. काय वाटतं तुम्हाला यांच्याबद्दल गणेश? खरंच एक नंबर एन्जॉय करणारा माणूस आहे हा. लई एन्जॉय करतोय, अजून पण म्हणतोय आला हरी शब्बाय. हो हे आपले वडापाव आलेले लगेच खाऊन घेणे सर्वांनी. मिरची सोबत आहे, त्याच्यासोबत चटणी पण आहे. चटणी मधात टाकायची, मिरची वरून खायची. राहिलेली मिरची सोबत घेऊन जायची, समुद्रामध्ये कामी यायची. काय खतरनाक वाटलंय. आंघोळच घातली बाई. काही आता परत येत आजच केला वकून बी नाही वकून. वाकला कसा? आजच करायचं नाही, धोत्रातच घ्यायला पाहिजे. बघल्यातलं वाचत घ्यायला पाहिजे. तोंड बघायसारखं. त्यानंतर रायडिंगचा सुद्धा आनंद घेतला, खूप छान आनंद घेतला. आणि त्याने शेवटला पलटी केलं तर त्यात त्यानं सगळेजण पाण्यात पडले, काहींच्या डोक्याला पण लागलं, पण मजा आली खूप. मग आमचा सुका बोंबील छगन हलका असल्यामुळे त्याला धरला पाण्यात आणि इकडे त्याचं आहे ना बुडून घेतला. त्याला लय बुडावलं नाही, मस्ती मजाक मध्ये केलंय. ज्यांनी 37 वर्षात पहिल्यांदा समुद्र बघितला त्यांनी तर लय एन्जॉय केला. त्यांनी फार त्याच्या आहे ना कुठं कुठं माती टाकली, लय माती टाकली, लय मोरांनी एन्जॉय केला. काय सांगायचंय मित्रांनो तुम्हाला. त्यानंतर आमचे सिंगर आणि गायक आणि सर्व उत्कृष्ट मिमिक्री सगळं आहे त्यात गुण. त्याला धरला आणि त्याला पण मातीने असा रागाडलेला आम्ही. मित्रांनो 3 महिन्यातून किंवा 4 महिन्यातून अशी एक ट्रिप काढा मित्रांसोबत, फिरायला जा. तर डोक्याचा ताण कमी होतो, एन्जॉय होतो, मज्जा होते, सर्व काय होतं. आणि मित्रांसोबत थोडा टाइम पण स्पेंड करायचा, छान वाटत. त्यानंतर म्हटलं चला ही राईड करूया आपण, म्हणून गणेशला समोर बसावला, मी बसलो त्याच्या मागं आणि केली आम्ही शोले सारखी राईड, जयवीरू सारखी. पण आता काय मजा तर येतेच, पण तिथं राईडला खूप पैसे आहे म्हणून म्हटलं चला. घरी आता छगनला बाहेर काढलं, त्याला सुकं बोंबील घ्यायचं होतं, पण त्याला काही उभं राहता येतच नव्हतं, कारण जरा बहुतेक त्याला जास्त झाली होती असं वाटतंय. म्हणून त्याला सुका बोंबील घ्यायला गेलो आणि त्याला म्हटलं अरे तूच सुका बोंबील आहे. परतीच्या पावसाला गणेश तिथं खूप एन्जॉय करायला, गाडीत गाणी बोलली, सगळे बोलली. आणि कोणी जी उलटी केली ते काही शेवट त्यांना तपास लागलाच नाही, त्याच्यावरती चालू होतं. शेवट म्हटलं आपल्याला आता CID ला बोलावं लागतंय आणि कुष्ठ गडबडे दया असं काहीतरी डायलॉग मारून आपल्याला ते सिद्ध करावं लागतंय, पण ते काही सिद्ध झालं नाही. येताना एक हॉटेल दिसलं, म्हटलं आता चला शनिवार आहे तो व्हेज जेवूया. त्यामुळे जेवायसाठी आम्ही थांबलो एका हॉटेलला, छान प्रकारे जेवण केलं. केसाळी मामा कसं आहे जेवण? हा भारी आहे जेवण. अरे जेवणाला काय चव. हा मग आता घरी जाऊन करा सुकट. परतीच्या प्रवासाला निघाल्यानंतर आमच्या गणेशची मिमिक्री चालू झाली. काय खतरनाक वाटलंय.
हिला आंघोळच घातली बाई काही आता परत येत नसते आजच केला वकून बी नाही वकून वाकला कसा आजच करायचं धोत्रातच गेला पाहिजे बंगल्यातलं वास गेलं पाहिजे तोंड बघायसारखं काढलाय पुसायला क्या पार्टी हो गई वाह 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 यादगार पार्टी हो गई किसने वो का मालूम नहीं वाह ये बहुत सनसनी खबर हो गई है अब तक की लेकिन केसड़े मामा वाह केसड़े मामा क्या बहुत मजा आ गया ओखने वाला गणेश केसाळेचा कॅमेरा गेलेला आहे तो कसा वाकला एकदा सांग नाही तेच सांगतील त्यांच्या तोंडाने केसाळे साहेब बोला पुढे बघा आला होता होय का मला आश्चर्य त्या क्या कभी अंबर से सूर्य भी चढ़ता है क्या कभी बिन बाती दीपक जलता है क्या कभी अंबर से सूर्य भी चढ़ता है क्या कभी बिन बाती दीपक जलता है कैसी है अनहोनी हर आँख हुई नम छोड़ गया जो तू कैसे जिएंगे हम तू ही सहारा तू ही किनारा तू ही जग सारा जय जयकारा स्वामी देना साथ हमारा ओ संसाराचा गडा हाकला झिजू झिजू संसाराचा गडा हाकला घडी भर तू थांब जरा ऐक त्याची धापर लय अवघड हाय र गड्या उमगाया बापर तू मेरा धर्मा तू मेरा सब कुछ मैं तेरा सब कुछ तू ओ हम जिएंगे और मरेंगे है वतन तेरे लिए दिल दिया है जान भी देंगे है वतन तेरे लिए तुम्हाला तेच म्हणते थांबा तुम्ही नाही येताना तामानी घाटामध्ये माकड दिसले म्हणून म्हटले चला माकडांना काहीतरी खायला द्यावे म्हणून थांबलो तामानी घाटामध्ये 4 ते 5 मिनिटं त्याला दिल्या मग आपण लेमनच्या गोळ्या खायला द्याव काच खाली खातोस कार गोळ्या तू लक्ष दे खातोस कार गोळ्या आमच्या साहेबाच्या गोळ्या खाऊ नको बरं का जुलाब लागल तुला कॅच कसं मारी पकडतोय आमच्या क्रिकेट मध्ये येतो द्यायला हे बारक्या मोबाईल घ्यायचा साहेब तुमचा वा वा तुझी मम्मी आहे करे नाही माझा व्हिडिओ घे की मी तुम्हीच आहे ना तुमचाच आहे ना पडलं खाली पोरा हो बस 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 टाटा खा एन्जॉय